नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे केळीच्या पानामधली स्टीमवाली सुरमई बनवणार आहे. तर अगदी छान अशी लागते चवीला. शालो फ्राय अशी आहे, म्हणजे ऑइल फ्री अशी सुरमई आहे. तर ती मी कशी बनवते तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी इकडे मी आहे ना सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर त्याला मॅरिनेशनसाठी आपल्याला आहे ना मसाला रेडी करायचा आहे. तर सगळ्यात आधी आहे ना मी हे लाल तिखट घेते. छान तिला आपल्याला मॅरिनेट करायचे. 2 ते 2.5 चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आणि हे जे लिंबू आहेत हे मी 3 लिंबू घेतलेले आहेत, छोटे लिंबू आहेत म्हणून. छान असे आंबट आपल्याला झणझणीत आंबट अशी बनवायची आहे. ते लिंबूचा रस आहे तो पिळून घेते मी. आता अर्धा चमचा आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. आणि शिवाय आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल सुद्धा टाकणार आहे. कारण मग फ्राय करताना नाही टाकणार आहे ना, आणि मसाल्यात तेल टाकले की त्याला खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यामध्ये. आता हे छान असं आपण एकजीव करून घेऊया. तर इकडे आपला मॅरिनेट मसाला रेडी झालेला आहे. तो आता आपण या सुरमईला लावून घेऊया. तर इकडे आपल्या बघा सुरमईला छान असे मॅरिनेशन करून झालेलं आहे. आता हे आपण अर्धा ते पाऊण तास ठेवून घ्या, म्हणजे ह्याच्यात छान असं मसाला वगैरे मुरेल. आणि मग ती आपण छानपैकी बनवलेल्या आपल्या केळीच्या पानामध्ये फ्राय म्हणजे शेकून घेणार आहे. तर इकडे आपल्या सुरमईला छानपैकी मॅरिनेशन झालेलं आहे. आणि इथे मी बघा केळीची पानं अशा पद्धतीमध्ये कापून घेतलेली आहेत. तर आता ही आपल्याला आहे ना छानपैकी या केळीच्या पानामध्ये ठेवून घ्यायची आहे. आधी सगळ्यात आधी हा मसाला जो आहे ना तो आपण छान लावून घेऊ पुन्हा, म्हणजे जो आपल्या ताटाला आहे तो आपल्या सुरमईला पण छान लागेल. तर इकडे आपण छान पानामध्ये बांधून घेतलं, त्याला दोरा लावून घेतलंय. तर गॅसवरती मी पॅन ठेवलाय. तर त्याच्यावरती थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आपल्याला आहे ना हे बारीक गॅसवरती छान शिजवून घ्यायचे. एक ह्या बाजूनी पण ह्या बाजूनी जरा जसं नॉर्मल आपण मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणे त्या वेळामध्ये आपल्याला हे छान स्टीम करून घ्यायचं आहे. झाकण नाही ठेवायचं आपल्याला, पण वाफवून घ्यायचं.
तर इकडे ना आपली दोन्ही बाजूने हे बघा छान अशी आपण वाफ काढून घेतली, म्हणजे फ्राय करून घेतली आहे. तर ती आता आपण आहे ना गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि आपण ही थंड झाल्यानंतर ती ओपन करून बघूया की कशी झाली आपली सुरमई फ्राय बनानाच्या मीठमधली. तर कसं आजकाल तसं आपण जास्त करून शालो फ्राय म्हणा किंवा डीप फ्राय खायला मागत नाही, कारण हेल्थच्या इश्यूनी थोडं खूप जास्त रिस्की असतं. म्हणजे आजकाल हार्ट अटॅकचे प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहे. तर डॉक्टर सांगतात तुम्ही हेल्दी खा, हेल्दी खा. तर त्यासाठीच एक उपाय म्हणून तुम्ही असं केळीच्या पानामध्ये किंवा हळदीच्या पानामध्ये अशी सुरमई मॅरिनेट करून किंवा कोणती अदर मच्छी जी तुम्हाला डॉक्टरनी कोलेस्ट्रॉल फ्री राहण्यासाठी ऑइल जास्त खाऊ नका सांगितलं असेल, तर या अशा पद्धतीमध्ये करून तुम्ही खाऊ शकता. म्हणजे आपलं मन सुद्धा मारायची गरज नाही. तर इकडे आपण आहे ना आता हे खोलून ओपन करून घेऊया. तर इकडे आपली बघा छानपैकी अशी केळीच्या पानातली सुरमई मस्तपैकी स्टीम झालेली आहे. अगदी मस्त आणि काही पटकन वेळेत झालेली आहे. तर तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी मस्त खा आणि सुदृढ राहा.